नमस्कार, तुम्ही लोकमत पाहताय. मी गुरुप्रसाद आणि माझ्यासोबत आहेत लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव. आणि आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत, थंबनेलवरती तुम्ही वाचलं असेल, शरद पवारांच्या मनात काय, तीन टिंब आणि सरकार पडणार प्रश्नचिन्ह. असं आपण का म्हणतोय हे आपण आधी समजून घेऊयात आणि मग आपण न्यूज अँड व्ह्यूज याविषयी बोलूयात. पण मुळात बातमी काय आहे तर आज राष्ट्रवादी काँग्रेसचा 22वा वर्धापन दिन. त्या निमित्तानं शरद पवारांनी एक भाषण केलं. अर्थात ते त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होते, पण या भाषणात त्यांनी एक विधान केलंय. त्यांनी म्हटलंय की महाविकास आघाडीचं सरकार जे पडतंय, कोण कोणाशी युती करतंय वगैरे 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 चर्चा सुरू होत्या, नव्या आघाड्यांच्या चर्चा सुरू होत्या. अशा सगळ्यात ते म्हणालेत की हे सरकार 5 वर्ष टिकणार. पण सर, यात एक ट्विस्ट आहे. हे विधान शरद पवारांनी केले आणि शरद पवारांच्या बाबतीत आता मला माहीत नाही की लोक हे उपहासाने म्हणतात की आणखी कशाने म्हणतात, पण शरद पवारांच्या बाबतीत कायम हे म्हटलं जातं की शरद पवार जे म्हणतात ते त्याच्या एकदम विरुद्ध करतात. आणि म्हणून या विधानाकडे आपण बघायला हवंय का? शरद पवार म्हणतात की हे सरकार 5 वर्ष टिकेल, म्हणजे या विधानाचा अर्थ असा होतो का सर की हे सरकार पाडायची तयारी सुरू झालेली आहे? शरद पवार जेव्हा बोलतात तेव्हा त्यावेळेची परिस्थिती काय असते किंवा वस्तुस्थिती काय असते त्याला अनुसरून ते बोलतात. आत्ताची वस्तुस्थिती काय आहे की हे सरकार भक्कम आहे, हे सरकार टिकतंय, हे सरकार आत्ता कोणी पाडू शकत नाही, पडलं तर अंतर्विरोधानं ते पडेल. शरद पवार किंवा त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हे सरकार पाडण्याच्या मनस्थितीत नाही. हे सरकार पडू नये असं शरद पवारांना वाटतंय, पण ते आत्ताच्या परिस्थितीला वस्तुस्थितीला घेऊन वाटतंय. उद्या काय होईल राजकारणामध्ये हे शरद पवारही सांगू शकणार नाहीत, कारण राजकारणामध्ये बाबी किंवा गोष्टी किंवा घडामोडी खूप झटापट होतात. एखाद दुसऱ्या बदलामुळं सगळी समीकरणं ही बदलतात आणि शरद पवारांना ते माहिती आहे. आज मला जे दिसतंय, शरद पवार जेव्हा असं म्हणतात की हे सरकार भक्कम आहे, शिवसेना हा विश्वासू पक्ष आहे, शिवसेनेवरती आपण विश्वास ठेवलेला आहे, शिवसेनेनं इंदिरा गांधींच्या सांगण्यावरून बाळासाहेब ठाकरेंनी एकही उमेदवार उभा केला नव्हता, इतका शिवसेना हा पक्ष शब्दाला जागणारा पक्ष आहे. अशा वेळी शिवसेनेकडनं कुठला धोका नाही आहे. पण मग काँग्रेस धोका देणार नाही हे शरद पवार बोललेत का? पण मग राष्ट्रवादी काँग्रेस उद्या सरकारमधून बाहेर पडेल असं शरद पवार बोलले का? किंवा पडणार नाही असं काही बोलले का? तर नाही बोललेत. ते एवढंच म्हणाले की शिवसेनेवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. इंदिरा गांधींना सुद्धा जो शब्द बाळासाहेब ठाकरेंनी दिला होता त्या विश्वासानं नंतर ते राहिलेत आणि शिवसेना हा विश्वासघात करत नाहीत. ते शिवसेना विश्वासघात करत नाहीत हे सांगण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे त्यांचा विश्वास हा शिवसेनेवरती आहे, पण लोकांना शरद पवारांवर का विश्वास नाही आहे हा माझा प्रश्न आहे. नाही, माझाही प्रश्न हाच होता की शरद पवारांनी हे म्हटलंय आणि म्हणून चर्चा सुरू झाली की सरकार पाडण्याची तयारी सुरू आहे. असं नाही म्हणता येणार, कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये कुठलाही मेसेज देणे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फार जाणीवपूर्वक पथ्य पाळायचं आहे. याचं कारणं अशी आहेत. एक तर पश्चिम बंगालमधला जो निकाल लागलेला आहे तो भाजप विरोधी निकाल लागलेला आहे. ममता बॅनर्जी ह्या प्रांतिक अस्मितेची किंवा प्रादेशिक अस्मितेच्या प्रतीक बनलेल्या आहेत. त्या कदाचित उद्या 2024 पंतप्रधान पदाच्या दावेदार म्हणून भाजप विरोधी आघाडी जर का उभी राहिली तर मग त्या पंतप्रधान पदाच्या भाजप विरोधी आघाडीतल्या दावेदार असू शकतात, त्यांना प्रोजेक्ट केलं जाऊ शकतं. त्याच वेळेस काँग्रेसची भूमिका काय असेल हे शरद पवारांच्या लेखी जास्त महत्त्वाचं आहे. आणि पुन्हा एक गुरु की 5 राज्यांच्या ज्या निवडणुका होतात त्यामध्ये विशेषतः उत्तर प्रदेशची जी निवडणूक आहे ती खूप महत्त्वाची आहे, बिहारची निवडणूक महत्त्वाची आहे. अशा वेळी शरद पवार असा कोणताही मेसेज किंवा सिग्नल किंवा संकेत हे त्यांच्या भाषणातून आज देणार नाही, जेव्हा त्यांचं भाषण हे 22व्या वर्धापन दिनाच्या पक्षाच्या व्यासपीठावरनं होत आहे. त्यामुळे आज त्यांनी काय मेसेज दिला आहे की आमचं सगळं लक्ष इथलं जे सरकार आहे महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार ते वाचवण्याकडं आहे, म्हणजे त्याकडं आहे. ते सरकार भक्कम आहे, ते 5 वर्ष टिकणार आहे. एवढंच नाही तर पुढच्या लोकसभा निवडणुका ज्या मे 2024 होणार आहेत, पुढच्या विधानसभा निवडणुका जर का वेळेवर झाल्या तर त्या नोव्हेंबर 2024 होणार आहेत. आणि ह्या दोन्ही निवडणुका आम्ही एकत्रितपणे लढू शकतो. आज मला असं वाटतं
की त्यांनी शिवसेनेला विश्वासात घेतलेलं दिसतंय. ज्या पद्धतीनं त्यांनी दाखला दिलेला आहे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधींना 1980 साली त्याच्याकडे येऊयात. नाही नाही, मी तो मुद्दा करतो. मी तुला माहिती आहे, तू प्रश्न विचारणार, मग मी सखोल उत्तर देणार. पण मी फक्त सांगतो की आज शरद पवारांनी जो दाखला दिला की शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी इंदिरा गांधींना जो शब्द दिला तो त्यांनी पाळला आणि एक प्रकारे काँग्रेसला त्यांनी विश्वास दिला आणि तो विश्वास त्यांनी सार्थ करून दाखवला. हे उदाहरण आज शरद पवारांनी का दिलं, हा खरा प्रश्न आहे. हे उदाहरण यासाठी दिलं की जर का उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांना असं वाटत असेल की त्यांचा काँग्रेसवर विश्वास नाही आहे, त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसवरही विश्वास नाही आहे, कदाचित मला असं वाटतं की आज हे उदाहरण देऊन उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहावरती जी 8-10 दिवसांपूर्वी शरद पवारांची त्यांची भेट झाली होती आणि त्या भेटीत उद्धव ठाकरे शरद पवारांना असं म्हणाले होते की हे सरकार टिकवण्याची जबाबदारी एकट्या शिवसेनेची नाहीये, तर त्या वाक्याला, त्या विधानाला हे आजचं काउंटर विधान आहे. त्याला हे उत्तर आहे शरद पवारांनी उत्तर की शिवसेनेने काँग्रेसला शब्द दिला होता, तो पाळला होता. आता काँग्रेसनं सुद्धा शब्द पाळला पाहिजे आणि आम्ही सुद्धा तो शब्द पाळू. आणि तुमच्या मनात काही किलमिश असेल आमच्याविषयी तर ते दूर करा. आम्ही तुम्हाला विश्वासू सहकारी समजतो. हा मेसेज उद्धव ठाकरेंना सुद्धा दिलेला आहे आणि त्यांना माहिती आहे की काँग्रेस आता अगदी अशा परिस्थितीला आहे की सगळं काही काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये बोनस आहे. त्यामुळे ते फार काँग्रेसचा विचार करत नाही आहेत, ते आता शिवसेनेचाच विचार करतायत आणि काँग्रेसलाही हे सांगू पाहत आहेत की गड्यांनो ऐका, म्हणजे महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांना, नाना पटोले सारख्यांना, की इंदिरा गांधींनी मदत मागितली होती बाळासाहेब ठाकरेंना आणि बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना मदत केली होती. त्यामुळं तुम्ही थोडं समजून घ्या मागचा इतिहास काय आहे, राजकारण कसं पुढं सरकलेलं आहे, हे सांगण्याचा प्रयत्न हा आजचा शरद पवारांचा दिसतोय. आणि राहिला तुझा प्रश्न की सरकार पडणार की टिकणार, शरद पवार जे बोलतात त्याचं उलटं होतं, त्याचं उत्तर मी पहिल्याच ओळीत दिलेलं आहे की शरद पवार यांनी आज 10 जूनला हे भाषण केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या 22व्या वर्धापन दिनाच्या व्यासपीठावरनं हे भाषण केलेलं आहे. या भाषणाचा अर्थ असा आहे की पुढे राष्ट्रवादीची दिशा कशी असणार आहे. तर राष्ट्रवादीनं दिशा स्पष्ट केलेली आहे की महाराष्ट्रात तरी आम्ही शिवसेनेसोबत आहोत, काँग्रेसही शिवसेनेसोबत राहून आमच्यासोबत येणार आहे. आणि त्याचबरोबर काँग्रेसनं शिवसेनेची यापूर्वी मदत घेतलेली आहे, शिवसेनेनं काँग्रेसला मदत मागितल्यावरती केलेली आहे. त्यामुळं शिवसेना काँग्रेस हे एकत्र आलेले आहेत. राहिला आमचा प्रश्न तर आम्ही यांच्यासोबत आहोत. आम्हाला लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका राज्यात तरी किमान ह्या काँग्रेस आणि शिवसेनेबरोबर लढायच्या आहेत, हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच वेळ हे सरकार टिकणार आहे, हे काही पडणार नाही आहे, हे भक्कम आहे, हे सांगून त्यांनी मुख्यमंत्र्यांचं मन जिंकलेलं आहे. आता त्यांचं हे भाषण वर्धापन दिनाचं आहे, आत्ताच्या वस्तुस्थितीला घेऊन आहे. आत्ताच्या कॉन्टॅक्समध्ये जेव्हा शिवसेनेच्या मनात काही किलमिश किंवा काही शंका उत्पन्न झाली आहे ती दूर करणारं हे भाषण आहे. पण पुन्हा 6 महिन्यांनी 1 वर्षांनी परिस्थिती अशीच असेल आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये हेच भाषण लागू होईल असं होणार नाही. तेव्हा आजचा कॉन्टेक्स्ट काय होता, तर आज वर्धापन दिनाचं भाषण होतं. राष्ट्रवादी काँग्रेसची पुढची दिशा काय आहे हे सांगणारं होतं. पुढची दिशा त्यांनी स्पष्ट केलेली आहे की महाविकास आघाडीला धरून आपण राजकारण करू. राष्ट्रीय राजकारणाचा जो प्रश्न आहे तर देशाचा मूड आता 5 राज्यांच्या निवडणुका, ज्यामध्ये उत्तर प्रदेशची निवडणूक महत्त्वाची आहे, बिहारची निवडणूक महत्त्वाची आहे, तिथे नूर कसा पालटतो त्यानंतर पुढचं बघू. त्यांनी याच्या पुढे जोडून असं म्हटलंय आज की लोकसभा आणि विधानसभेत दोन्हीकडे एकत्रित काम करून सामान्य जनतेचं प्रतिनिधित्व हे देशात आणि राज्यात दोन्हीकडे शिवसेनेसोबत किंवा एकत्रित शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी करू असं त्यांनी म्हटलेलं. म्हणजे फ्युचर प्लॅनिंग सुद्धा त्यांनी आणि पुन्हा दुसरा विषय लक्षात घेतला पाहिजे की विश्वासार्हता. काँग्रेस विश्वासार्हतेवरती चालतो, काँग्रेसची विचारसरणी आहे. त्याचबरोबर शिवसेना जेव्हा एखादी भूमिका घेतं त्याला स्टिकअप राहतं, त्याला चिटकून राहतं. तर आता शिवसेनेचे जे मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे यांनी ठरवलं आहे की महाराष्ट्रातला हा प्रयोग यशस्वी करायचा आहे आणि महाराष्ट्रातला हा प्रयोग यशस्वी करूनच लोकसभेला जर का त्यांना दिल्लीला जाता आलं
तर ती त्यांची तयारी आहे का? संजय राऊत म्हणतात ते दिल्लीच्या दिशेनं सुद्धा राजकारण करतात. ते कदाचित उद्या पंतप्रधान पदाचे जर का भाजप विरोधी आघाडी तयार झाली त्याचे उमेदवार असू शकतात, दावेदार असू शकतात. तर अशा वेळी मला असं वाटतं सध्याची जी स्थिती आहे ती राजकारणामधली खूप गुडीगुडी सिच्युएशन आहे. नाही, नाही, तुम्ही आणि यामध्ये कोणीही स्ट्रिक्ट असे सिग्नल आपल्या भाषणातनं देणार नाही आहे. आणि राहिला शरद पवारांचा प्रश्न की आम्ही सोबत लढू, तर होय, सरकार टिकवायचं असेल तर 2024च्या निवडणुका सोबतच लढू हे त्यांना सांगावंच लागणार आहे. आज जर का ते नाना पटोलेंसारखं करायला लागले, नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष आहेत, शरद पवार हे राष्ट्रीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक राष्ट्रीय सर्व अध्यक्ष त्याचे. आहेत, त्यामुळं ते इथे जे बोलतात त्याचे पडसाद हे दिल्लीत उमटतात. नाना पटोले मुंबईत जे बोलतात त्याचे पडसाद हे फक्त टी व्हीच्या स्टुडिओजमध्ये फक्त उमटतात. हा फरक आहे. तेव्हा शरद पवार कुठे काय बोलतील आणि त्याचे पडसाद दिल्लीच्या वर्तुळात कसे उमटतील याची काळजी ते घेतात. आणि त्यांनी ती काळजी पूर्ण घेतलेली आहे की सध्या आमचं सर्व लक्ष हे महाराष्ट्रावरती आहे. महाराष्ट्रावरती यासाठी आहे की इथे महाविकास आघाडीसारखा एक वेगळा प्रयोग झालेला आहे. भाजप विरोधी सरकार हे आहे आणि हे टिकलं म्हणूनच बंगालमध्ये ममता बॅनर्जी ह्या भाजपच्या विरोधात जिंकू शकल्या, तिथं ताटमानेनं उभं राहू शकल्या, भाजपला वाकुल्या दाखवू शकल्या. आणि इथून पुढं जर का आम्हाला सोबत जायचं असेल तर जेवढे भाजप विरोधी समविचारी पक्ष आहेत त्यांना आम्ही एकत्र आणू शकतो. मला आजच्या भाषणातनं सरकार पडेल नाही पडेल यापेक्षाही शरद पवारांची विधानं जर का भाषणातली नीट ऐकली तर असं लक्षात येतं आहे की होय, 2024ला शरद पवारांची अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ही निर्णायक असू शकते. भाजप विरोधी मोठ जर का बांधायची असेल तर त्यासाठी समन्वयक म्हणून शरद पवार प्रयत्न करू शकतात. हे त्यांनी आज आपल्या भाषणातनं दाखवलेलं आहे. त्यातनं त्यांनी काही भाजपला इशारा दिला वगैरे नाही. ती शरद पवारांची तीच शैली आहे. ते त्या अर्थानं घेतलं पाहिजे की शरद पवार जे बोलतात जे सांगतात तसं होतच असं नाही. म्हणजे आत्ता आपला फोकस जो आहे शरद पवार म्हणाल्याचा की शिवसेनेला त्यांनी कसं चुचकारलं आहे, शिवसेना कशी आनंदी झाली आहे, शिवसेनेच्या प्रसारमाध्यम अधिकाऱ्यानं कसं तीच प्रेस नोट फिरवलेली आहे, शरद पवार काय म्हणतायत त्याची. शिवसेना आनंदी झालेला आहे. पण भाजपला मेसेज शरद पवारांनी दिलेला आहे की काय थोडं थांबा, नो एंट्री, पुढे धोका आहे, मी सध्या शिवसेना आणि काँग्रेस बरोबर आहे. ही बातमी आहे. ही बातमी आहे. नाही, पण मला याच्यावरनं प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही म्हणताय की शरद पवारांनी यातनं शिवसेनेच्या विश्वासार्हतेबद्दल भाष्य केलं, काँग्रेसच्या विश्वासार्हतेबद्दल सगळ्यांना माहिती आहे. पण शरद पवारांच्या विश्वासार्हतेचं काय? म्हणजे ज्यांना जाहीरपणे लोकसभेत सुषमा स्वराज या म्हणाला होता हे शरद पवार तो ललिता पवार आहे जेव्हा सरकार पडलं होतं, शरद पवारांच्या विश्वासार्हतेचं काय? हे 3 पक्ष जर रँकिंगमध्ये लावायचे झाले विश्वासार्हतेनुसार तर मग शरद पवारांची राष्ट्रवादी या 3 पक्षांमध्ये कितव्या स्थानावर येते? शरद पवारांना हे माहिती आहे की यंदाचा जो त्यांचा 22वा वर्धापन दिन आहे आणि इथून पुढं पक्ष ज्या पद्धतीनं वाटचाल करणार आहे, एका निर्णायक टप्प्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस आलेला आहे. एक मोठा सेटबॅक अजित पवार यांच्या भाजपबरोबर किंवा देवेंद्र फडणवीस बरोबर हातमिळवणी करण्यानं राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला. तो म्हणजे 80 तासांचं जे सरकार होतं देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचं, हे सरकार कोणत्या परिस्थितीमध्ये बनलं आणि कोणत्या परिस्थितीमध्ये पडलं आणि त्यानंतर मग महाविकास आघाडीचं हे ठाकरे सरकार आलेलं आहे. हा एक मोठं स्थित्यंतराचा जो भाग आहे त्याचा सुद्धा राष्ट्रवादीच्या पुढच्या वाटचालीवरती पडलेला आहे की विश्वासार्हता हा जो विषय असतो. मग अजित पवार जे आज तुमच्या पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते आहेत, तुमच्या पक्षाचे उपमुख्यमंत्री आहेत ठाकरे सरकारमध्ये, बरोबर, त्यांनीच एका रात्रीतून तुमचा कॅम्प सोडला, आमदारांची यादी घेऊन ते देवेंद्र फडणवीसांना भेटले आणि शपथविधी झाला. आणि त्यानंतर तुम्हाला कळलं की अरे आपण सरकार बनवण्याची कवायत तर शिवसेना आणि काँग्रेसबरोबर करत होतो, पण आपला पुतण्या तर रात्रीतून निघून हा विरोधी कॅम्पमधल्या शिलेदाराला भेटून त्याच्याशी हात मिळवणी करून उपमुख्यमंत्री झाला आहे आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेत. आणि मग त्यानंतर काँग्रेसनं जो मेसेज दिला की तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसला तिकडे जायचं असेल कारण तुमच्या आमदारांच्या सह्यांचं पत्र घेऊन ते राज्यपालांना सबमिट केले गेलेलं आहे. ही बाब जेव्हा शरद पवारांना सांगितली की तुम्ही जा तिकडे, तुम्हाला जायचं आहे का भाजपबरोबर,
मग आम्ही इथून पुढे शिवसेनेबरोबरच राहू. आणि शरद पवार जे म्हणतात की शिवसेनेनं काँग्रेसला जो शब्द दिला इंदिरा गांधींना तो बाळासाहेब ठाकरेंनी पाळला. ते काय काय आहे ते उदाहरण? ते उदाहरण असं आहे की शिवसेनेनं काही इंदिरा गांधींना एकचदा मदत केली असं नाही. एकदा आणीबाणी जी इंदिरा गांधींनी 75 लावली तिचं जाहीर समर्थन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केलं. त्याआधीचा जर का इतिहास बघितला तर जेव्हा 1966 साली शिवसेना अस्तित्वात आली तेव्हा ती वसंत सेना म्हणून लोक तिला हिनवायचे. कारण तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी डाव्यांचा पाडाव करण्यासाठी म्हणून शिवसेनेला उभारी दिली आणि त्यातून काँग्रेसची बी टीम म्हणून ही शिवसेना उभी राहिली. तेव्हा तशी टीका झाली, काहींनी वसंत सेना म्हणून तिला हिनवलं सुद्धा. आणि आज बघता बघता त्याच वसंत सेना अर्थात शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात आहे. राजकारण कसं बदलतं बघा. आणि 66 साली हे झालं. 75 साली जेव्हा आणीबाणी लागली तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी इंदिरा गांधींच्या आणीबाणीला आणि इंदिरा गांधींना जाहीर पाठिंबा दिला, समर्थन केलं आणीबाणीचं. त्यानंतर 1977 साली आणीबाणी असतानाच मुंबईच्या महापौरपदी काँग्रेसचे उमेदवार मुरली देवरा होते. आणि तेव्हा इंदिरा गांधींनी बाळासाहेब ठाकरेंना गळ घातली की मुरली देवरा हे महापौर झाले पाहिजेत. शिवसेनेनं इंदिरा गांधींचा शब्द राखून बाळासाहेबांनी शब्द दिला आणि उमेदवार उभा केला नाही, मुरली देवरांना महापौर केलं. हे बाळासाहेब का? तर 2 वर्ष आधी बाळासाहेबांनी इंदिरा गांधींच्या आणीबाणीचं समर्थन केलं होतं आणि ते समर्थन खोटं होऊ नये म्हणून मग बाळासाहेबांनी मुरली देवरांना पाठिंबा दिला आणि मुरली देवरा हे काँग्रेसचे महापौर बनले होते मुंबईचे. त्यानंतर 1980ची जी निवडणूक लागली, आणीबाणी गेली. आणीबाणीनंतर 78 साली मोरारजी देसाईंचं जनता पार्टीचं सरकार आलं, पण ते सरकार 18 महिन्यात गडगडलं आणि 1980 साली इंदिरा गांधींनी पुन्हा सत्तेत प्रवेश केला. कारण मधल्या काळात त्यांच्यावर अटकेची सुद्धा कारवाई झाली, न्यायालयात सुद्धा त्या केस हरल्या. आणि त्यानंतर 80 साली जी निवडणूक झाली त्या भारी भरकम बहुमत घेऊन काँग्रेस सत्तेवरती आली. तेव्हा 1980 साली इंदिरा गांधींच्या आवाहनाला आपला शब्द देऊन म्हणजे विश्वास व्यक्त करून त्यांनी शिवसेनेचा एकही उमेदवार काँग्रेसच्या विरोधात उभा केला नव्हता. म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी प्रत्यक्षात 3 वेळा इंदिरा गांधींना मदत केली म्हणजे काँग्रेसला. एक 77 साली मुरली देवरा यांना महापौर केलं मुंबईचं काँग्रेसचं. त्याच्या आधी 1975 साली जी आणीबाणी लागली इंदिरा गांधींनी लावली, तिचं जाहीर समर्थन केलं. आणि 1980ला जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या खूप मोठं बहुमत घेऊन आणि काँग्रेस पुन्हा सत्तेत आली तेव्हा इंदिरा गांधींच्या सांगण्यावरून काँग्रेसच्या आवाहनावरून शिवसेनेनं काँग्रेसच्या विरोधात एकही उमेदवार उभा केला नाही. हा जो दाखला आहे कोणता 1980च्या निवडणुकीचा की इंदिरा गांधींनी विनंती केल्यावरती बाळासाहेब ठाकरेंनी उमेदवार उभा केला नाही काँग्रेसच्या विरोधात, तो आज शरद पवारांनी दिलेला आहे. नाही, मला याच्यावरूनच तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की शिवसेना प्रमुख हे दिलेला शब्द पाळतात. हे थोडक्यात शरद पवारांनी किंवा पाळायचे हे थोडक्यात शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं. पण ते कधी सांगितलं? जेव्हा उद्धव ठाकरे 2 दिवसांपूर्वी भाजपच्या सर्वोच्च नेत्यांना नरेंद्र मोदींना भेटून आलेत त्या 2 दिवसांनी. गुरु तयार आहे, शेवटी तो गुरु आहे. हा, तर याचा अर्थ काय? याचा अर्थ तोच आहे की तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवू नका, तुम्ही विश्वासानं वागा. तुमचे वडील स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधींना 3 वेळा शब्द दिला, 3ही वेळेस तो पाळला. तुम्ही विश्वास सार्थ केलेला आहे आणि आता काँग्रेसने तुम्हाला मदत केलेली आहे, तुम्ही काँग्रेसला मदत केलेली आहे, तेव्हा हे सरकार आलेलं आहे. आणि तुम्ही परस्पर आम्हाला जेव्हा असं म्हणता की हे सरकार टिकवण्याची जबाबदारी एकट्या शिवसेनेचीच आहे का, तर असं करू नका. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला, आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवला, हे विश्वासाचं नातं आहे, ते असं उगीच कुठल्या विचारानं तोडू नका. आणि हा मेसेज त्यांनी स्वतः सकट म्हणजे स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेस सकट हा काँग्रेसलाही दिला आणि हा शिवसेनेलाही दिला. आणि देवेंद्र फडणवीस जे म्हणाले होते काही दिवसांपूर्वी की आम्हाला कधीच वाटलं नाही की काँग्रेस शिवसेनेबरोबर जाईल, तर त्यांनी एक प्रकारे देवेंद्र फडणवीसांची जी शंका उपस्थित केली त्यांनी त्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी की आम्हाला कधीच वाटलं नाही की काँग्रेस शिवसेनेबरोबर जाईल, तर त्यांनी सांगितलं तसं नाही फडणवीस,
ऐकून घ्या आधी काय झालेलं आहे. तर शिवसेना आणि काँग्रेस या आधी 3 वेळा एकत्र आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की तुम्हाला आश्चर्य वाटलं. तुम्ही इतिहास जरा समजून घ्या महाराष्ट्राचा इतिहास असा आहे की शिवसेनेनं काँग्रेसला मदत केलेली आहे, काँग्रेसनं सुद्धा शिवसेनेची मदत मागितलेली आहे. दोघंही या आधीसुद्धा जवळ आलेले आहेत. केवळ माझ्यामुळं ते दोघं एकत्र आले असा जर का तुमचा समज असेल, हे महत्वाचं आहे की हे महत्वाचं आहे. ऐकून घे गुरु, की केवळ माझ्यामुळं म्हणजे शरद पवारांमुळं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमुळं शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आली असं भाजपला वाटत असेल, देवेंद्र फडणवीसांना वाटत असेल, तर ते चूक आहे. मी नसताना सुद्धा या आधी शिवसेना काँग्रेस बरोबर गेलेली आहे हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे माझ्यावरती तुम्ही शंका घेऊ नका की मीच शिल्पकार आहे या सरकारचा. काँग्रेसला सुद्धा सत्तेत यायचं होतं, तेव्हा भाजपची हातमिळवणी काँग्रेसने केली आणि आम्ही केली. त्यामुळे असं समजू नका सत्तेसाठी या तिन्ही तळमळी होतात. चाकांमध्ये हवा भरली त्यांनी. हो, तिन्ही चाकांमध्ये हवा भरलेली आहे. दिस इज शरद पवार. आणि शरद पवारांच्या स्टेटमेंट्सचं नॅरेटिव्ह किंवा ज्याला म्हणूया इन्फरन्स किंवा इंटरप्रिटेशन हे अशा पद्धतीनं झालं पाहिजे की त्यांना काय म्हणायचं आहे. आत्ता या क्षणाला त्यांना मेसेज द्यायचा आहे. तो मेसेज काय द्यायचा होता की राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल ही चांगल्या पद्धतीनं चाललेली आहे, आम्हाला माहिती आहे की आम्हाला काय करायचं आहे, हे सरकार टिकवायचं आहे. आणि या सरकारमध्ये मला म्हणशील ना सर्वात सुखी राष्ट्रवादी काँग्रेस आहे. अजित पवार हे सर्वाधिकार स्वतःकडे असल्यासारखे उपमुख्यमंत्री आहेत. ते उपमुख्यमंत्री आहेत म्हणून नाही, तर ते वित्त व नियोजन मंत्री आहेत म्हणून आहेत, की जिथे उत्पन्नाचे स्रोत आटलेले आहेत, इन्कमचे रिसोर्सेस हे आटलेले आहेत. अजित पवारांनी त्यांच्या भाषणात आज काय सांगितलं की गेल्या मे महिन्यामध्ये 14,000 कोटी रुपये उत्पन्न महाराष्ट्राचं झालं. त्यातले 12 ते 12,500 कोटी हे कर्मचाऱ्यांचे पगार, निवृत्ती वेतन, इतर आस्थापना खर्चावरती गेलेले आहेत. 1,500त कसा बसा संसार हा आम्ही हाकललेला आहे किंवा हाकतोय. अशा वेळी आम्ही ही कसरत करतोय. कोणासाठी करतोय? महाराष्ट्रासाठी करतोय. हे शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील हे तिघही त्यांच्या पद्धतीनं की हे सरकार महाराष्ट्राचं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राचं आहे. आणि या तिघांच्याही भाषणांचं जर का सूत्र काढलं ना आज, तर ते असं लक्षात येतं आहे की महाराष्ट्रासाठी झटणारा कोणता पक्ष आहे की ज्याला महाराष्ट्राची काळजी आहे, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आहे. आणि नेते कोण आहेत? तर शरद पवार आहेत. म्हणजे मग शरद पवारांनी महाराष्ट्र धर्म किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी हे सरकार आणलेलं आहे आणि म्हणून आपल्याला हे टिकवायचं आहे. आता काँग्रेस आणि शिवसेना जर का परस्पर काही बोलत असतील, परस्पर काही करत असतील, तर त्यांना आवरण्याची जबाबदारी माझी आहे. आणि म्हणूनच मग त्यांनी जुने दाखले दिले की उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे तुम्ही पण लक्षात घ्या, काँग्रेस काही आजच तुमच्यामुळे सोबत आलेली नाही आहे. तुम्ही नसताना तुमचे वडील बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधींना शब्द दिला होता आणि तो सार्थ ठरवला. इंदिरा गांधींनी त्यांना जेव्हा जेव्हा विनंती केली, जेव्हा जेव्हा मदत मागितली, तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना मदत केलेली आहे. तेव्हा तुम्ही सुद्धा या भ्रमात राहू नका की सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे बोलले आणि राष्ट्रवादीला नाईलाजानं आमच्यासोबत यावं लागलं. या भ्रमात कोणी राहू नये. नाही, मला प्रश्न पडला असा की शरद पवारांनी एक भावनिक पिंजरा शिवसेनेच्या वाघाभोवती तयार केला का, ज्याला चंद्रकांत दादा म्हणतात की चला मैत्री करूयात म्हणून? अगदी बरोबर आहे. शिवसेनेच्या वाघाला व्यसन नाही घालू शकत शरद पवार, पण ते हे सांगू शकतात. आणि आज ती गरज होती म्हणून मग त्यांनी तो दाखला दिला. मला शरद पवारांच्या अख्ख्या भाषणामध्ये इंदिरा गांधींना बाळासाहेब ठाकरेंनी मदत केली हीच हेडलाईन दिसते. बघा, याला म्हणतात मुरब्बी, मातब्बर, 24/7 काम करणारा राजकारणी. असं उदाहरण शोधून काढलंय ना 1980चं, की जेव्हा इंदिरा गांधी कमबॅक करत होत्या, त्यांना अटक झाली होती, त्यांचं सरकार गेलं होतं, देशात आणीबाणी लागली होती, नकारात्मक वातावरण होतं. आणि 1980ची लाट इतकी प्रचंड होती की इंदिरा गांधी पुन्हा बहुमत घेऊन सत्तेत आल्या होत्या. तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी इंदिरा गांधींना मदत केली आणि शिवसेनेनं काँग्रेसला शब्द दिला. आणि त्या निवडणुकीत शिवसेनेनं काँग्रेसच्या विरोधात एकही उमेदवार उभा केला नव्हता, हे सुद्धा त्यांनी सांगितलं. बरोबर. तर याचं सांगण्याचा जो प्रकार आहे किंवा हे उदाहरणच त्यांनी का निवडलेलं आहे, ते यासाठीच की तुमच्या मनात काँग्रेसविषयी काही असेल तर ते काढून टाका.
तुमच्या वडिलांनी काँग्रेसला यापूर्वी 3 वेळा मदत केलेली आहे. 80ची तर मदत जगजाहीर आहे, कारण तुम्ही निवडणुकीला उमेदवारच उभा केला नाही लोकसभेच्या. त्यानंतर ते हेही काँग्रेसला सांगू पाहत आहेत की तुम्ही सुद्धा असं मनात आणू नका की तुम्ही शिवसेनेबरोबर आहात. तुम्ही शिवसेनेबरोबर आहात, काँग्रेस शिवसेनेबरोबर आहे, शिवसेना काँग्रेस बरोबर आहे, राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा तुम्हा दोघांसोबत आहे. आता या क्षणी आपण असं काहीही करायला नको की ज्यामध्ये भाजपचं फावेल, कारण अफवांचा बाजार, चर्चांचा बाजार हा गरम आहे. त्यात आपण वाहवत जाता कामा नये. भेटीगाठी ह्या होत राहतात, त्या वेगवेगळ्या कारणासाठी होत असतात. त्याचा अर्थ आज लागतोच असं नाही, पुढे कधीतरी लागेल. तेव्हा आत्ताच्या घडीला देशातलं जे वातावरण आहे, खास करून पश्चिम बंगालची जी निवडणूक झाली आहे, त्यात ममता बॅनर्जी ज्या मॅन्डेटनी निवडून आलेल्या आहेत, तो ट्रेंड आता देशात सेट झालेला आहे. मोदींचा जर का चेहरा 5 राज्यांच्या निवडणुकामध्ये संघाला नको असेल, तर शरद पवार तर हे चाणक्य राजकारणी आहेत. ती देशातलं वातावरण हेरण्याची दृष्टी त्यांच्याकडे आहे. तेव्हा ते असं सांगू पाहत आहेत की आता इथून पुढं हे पुढचं जे 24 सरकार असेल ते कडबोळं सरकार असेल. तिथे शिवसेना काँग्रेसची मदत घेईल, काँग्रेस शिवसेनेची मदत घेईल, आम्ही बघू कोणाला मदत करायची. आणि या सगळ्या खेळ आणि या सगळ्या जुळवाजुळीमध्ये शरद पवार म्हणजे आणि या जुळवाजुळीमध्ये कदाचित आमच्या किती जागा येतात, काय येतात यावर बरंच काय अवलंबून आहे. पण ही मोड बांधायची असेल तर समन्वयक म्हणून आपण काम करायला तयार आहोत. हे 80व्या वर्षी आज शरद पवारांनी सांगितलेलं आहे. आणि शरद पवार ती किमया साधू शकतात. अनेक राजकीय विश्लेषक जे जाणकार आहेत, बुजुर्ग आहेत, त्यांनाही असं वाटतं की आता राहुल गांधी जिथे दोलायमान स्थितीत आहे की पक्षाची कमान हातात घ्यायची की नाही, पक्ष सावरायचा कसा, सोनिया गांधी आजारी आहेत, इतर असा कोणता मोठा नेता नाही आहे की जो काँग्रेसला सावरू शकेल. अशा वेळी शरद पवार हे सांगतात की इंदिरा गांधींनी बाळासाहेबांची मदत मागितली, तेव्हा बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना मदत केली. हे खूप काही बोलकं उदाहरण आहे. आणि यातच सगळं काही आलं आहे की गड्यांनो समजून घ्या, पुढे कुठं जायचं आहे तुम्हाला. आज त्यांनी एक पुन्हा टाळलं आहे, त्यांनी नरेंद्र मोदींचा उल्लेख केलेला नाही, सरकारवर तशी टीका केलेली नाही, त्यांना ती गरज वाटली नाही आहे. जेव्हा शरद पवार हे सांगतात की बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना मदत केली होती, शिवसेना विश्वासू पक्ष आहे, म्हणजे काय तर आमचा पूर्ण विश्वास हा शिवसेनेवरती आहे, हे आज शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना, मातोश्रीला सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या मनात काय आणू नका. काँग्रेस जरी तुम्हाला सोबत असेल असं तुम्हाला वाटत असेल तर ती किमया तुमची नाही आहे. तुमचे वडील बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधींना, म्हणजे इंदिरा काँग्रेसला 3 वेळा 4 वेळा मदत केलेली आहे. तेव्हा तुम्ही असं समजू नका की तुमच्यामुळेच काँग्रेस तुमच्या सोबत आहे. म्हणजे मे बी मला तर शंका आहे की सह्याद्री अतिथीगृहावरती उद्धव ठाकरे जेव्हा असं म्हणाले असतील, म्हणजे ती बातमी छापून आली आहे एका अग्रगण्य वर्तमानपत्रात त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, की सरकार जरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकारानं आलं असेल असं वाटत असलं तरी हे सरकार टिकवण्याची जबाबदारी एकट्या शिवसेनेची नाही. तर त्याला हे उत्तर आहे. आणि त्यात कदाचित पुढे जाऊन असंही असू शकेल की काँग्रेस या सरकारमध्ये आमच्या पुढाकारांनी आलेली आहे, असं जर का उद्धव ठाकरे शरद पवारांना म्हणाले असतील तर त्याचं उत्तर आज शरद पवारांनी जाहीरपणे दिलेलं आहे. असं समजू नका उद्धव ठाकरे की काँग्रेस तुमच्यासोबत आहे. काँग्रेस आधी पण बाळासाहेबांनी जेव्हा काँग्रेसनी बाळासाहेबांना विनंती केली तेव्हा काँग्रेससोबत शिवसेना गेलेली आहे. त्यामुळं राजकारणामध्ये जेव्हा 2 मोठे पक्ष आणि एका समान प्लॅटफॉर्मवर गरजेच्या, म्हणजे दोघांनाही गरज आहे, अशा वेळेस वैचारिक मतभेद बाजूला सारून एकत्र येतात. तेव्हा आपण जो प्रयोग केलेला आहे तो आपल्याला टिकवायचा आहे. आणि वडीलकीच्या नात्यानं आज 3ही पक्षांना शरद पवारांनी सांगितलं आहे की गड्यांनो सरकार टिकवायचं आहे. देशातली परिस्थिती तुर्तास आपण बाजूला सोडूया, आत्ता हे सरकार टिकवायचं आहे. 2024ला जी आधी लोकसभा आणि 6 महिन्यांनी विधानसभा असेल त्यामध्ये सुद्धा आपण एकत्रितपणे जाऊ शकतो.
काँग्रेस शिवसेनेची मदत करू शकतं, तर आम्ही काँग्रेसला तर मदत करतो आहोत. पण काँग्रेसपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस 1999ला वेगळी झाली म्हणून तर हा 22वा वर्धापन दिन होता आज. नाही, मला त्या निमित्तानंच विचारायचं आहे तुम्हाला, ती तुम्ही ही जी काही मांडणी केली आहे त्यात तुम्ही शरद पवारांना मुरब्बी राजकारणी, मातब्बर राजकारणी, चाणाक्ष राजकारणी, चाणक्य जे काही त्यांच्याबद्दल म्हटलं जातं, म्हणजे आता तुम्ही म्हटलंय अशातला भाग नाही. 24/7 काम करणारे राजकीय हे सगळं म्हटलं जातं. किमयागार म्हटलं जातं त्यांना, त्यांची किमया शिल्पकार या महाविकास आघाडीचे. मला या सगळ्या गोष्टीवरच मुद्दा आहे की अगदी अलीकडचं राजकारण ज्या माझ्या पिढीने शरद पवारांचं बघितलंय त्यांना असा प्रश्न पडतो या सगळ्यामधनं की जी किमया इतर प्रादेशिक पक्ष साधतात बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर, ती किमया साधायला काही शरद पवार यशस्वी ठरलेत महाराष्ट्रापुरता जर आपण विचार केला तर कधी एक हाती सत्ता मिळवण्याची भाषा ते करू शकले नाहीत किंवा कधी मिळवू शकले नाहीत महाराष्ट्रामध्ये. तिकडे ममता बॅनर्जी ज्या काँग्रेसमधून बाहेर पडल्या आणि त्यांनी तृणमूल काँग्रेस काढला, त्या आज दुसऱ्यांदा नाकावर टिचून मुख्यमंत्री, तिसऱ्यांदा. ममता बॅनर्जींनी तर अशी किमया साधली की जी काँग्रेसला सत्ता आली नाही, की त्यांनी डाव्यांचा विरोध, डाव्यांचे बालेकिल्ले नेस्तनाभूत केले आणि काँग्रेसलाही बाजूला केलं आणि स्वतः त्या पुढे आल्या त्यांचा तृणमूल काँग्रेस घेऊन. आज काँग्रेसची अवस्था इतकी वाईट आहे पश्चिम बंगालमध्ये की नावाला सुद्धा काँग्रेसचे आमदार निवडून आलेले नाही. म्हणूनच मला प्रश्न पडला म्हणजे ममता बॅनर्जींनी जे ममता बॅनर्जींना जमलं पश्चिम बंगालमध्ये ते काही इतर राज्यांमध्ये अनेकांना जमलं, तर ते काही शरद पवारांना महाराष्ट्रात जमले असं वाटत नाही. पण अनेक कारण आहेत. मी पवारांच्या राजकारणाविषयी आणि त्यांच्या राजकीय कुवतेविषयी शंका घेत नाहीये. मला प्रश्न असा पडलाय की असं सगळं असताना सुद्धा पवारांना मातब्बर, मुरब्बी राजकारणी म्हटलं जातं, ते नेमकं कशामुळे? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पवारांचं राजकारण जर का तुम्ही 1967 सालापासून बघितलं, जेव्हा ते पहिल्यांदा राजकारणामध्ये त्यांनी प्रवास सुरू केला आणि ते 70च्या दशकात ते राज्यमंत्री झाले आणि पुढे मग ते 1978मध्ये त्यांचा पुलोचं सरकारच त्यांनी आणलं, तेव्हा ते 38 वर्षाचे होते आणि त्यानंतर मग ते काँग्रेसच्या बाहेर होते, विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलं. देशातला पहिला शेतकरी मोर्चा हा पळसखेडा जळगाव ते नागपूर विधान भवन इथं त्यांनी काढला आणि मग त्याच मोर्चाचं मोठं स्वरूप हे दिल्लीत दिसलं. तेव्हा त्या व्यासपीठावरती तेव्हाचे जेवढे म्हणून इंदिरा गांधींचे विरोधक होते त्या व्यासपीठावरती होते. शरद पवार हे एक वेगळं रसायन आहे, त्यांचं राजकारण हे वेगळं आहे. त्यांचं राजकारण कुठं फिरलं, जेव्हा ते संरक्षण मंत्री झाले तेव्हा त्यांना संधी होती PV नरसिंहरावांच्या वेळेस की पंतप्रधान व्हायची. राजीव गांधी यांचं 21 मे 91मध्ये जेव्हा निधन झालं त्यानंतर शरद पवारांची निवड व्हायला हवी होती असं अनेकांना वाटतं, पण सोनिया गांधींनी तेव्हा कदाचित किंवा काँग्रेसमधल्या काही अनेक नेत्यांनी जेव्हा सोनिया गांधींना जे अप्रत्यक्षपणे मदत करत होते किंवा तिथे ज्यांनी निर्णय घेतले तिथे शरद पवारांचं नाव मागे पडलं आणि PV नरसिंहराव यांचं सरकार आलं. 1991मध्ये PV नरसिंहराव यांचं सरकार आलं आणि पुढे देशामध्ये जागतिकीकरणाच्या ओढ्यामध्ये ते सरकार चांगलं तरलं आणि सरकारने चांगलं काम केलं, कारण तेव्हा आपली आर्थिक गंगाजळी ही खूप कमी झाली होती, देश कफल्लक होण्याच्या परिस्थितीत होता. अशावेळी त्या पॉलिसीज बदलवून इकॉनॉमिक पॉलिसीज बदलून सरकार तरलं आणि सरकार नुसतं तरलंच नाही तर तो जो फेज आहे 91 ते 95चा तो इतका टर्ब्युलंट होता की त्या काळात महाराष्ट्रामध्ये बाबरी मशीद पडल्यानंतर जातीय दंगली झाल्या, त्यानंतर मुंबई बॉम्बस्फोट झाले आणि त्या पार्श्वभूमीवरती शरद पवार पुन्हा महाराष्ट्रात सुधाकरराव नाईक यांच्यानंतर मुख्यमंत्री बनले तिसऱ्यांदा आणि मग ते महाराष्ट्रात थांबले. त्यांच्या नेतृत्वात 95च्या निवडणुका झाल्या आणि काँग्रेसचा तिथं पराभव झाला. शिवसेना आणि भाजपचं युती सरकार सत्तेवरती आलं. हा एक मोठा सेटबॅक हा जसा काँग्रेसला होता तसाच तो पवारांना होता महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर मग 1999मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून पंतप्रधान कोण असू शकेल काँग्रेसचा पुढचा जर का सत्ता आली तर तो वाद होता आणि मग विदेशी मुळाचा प्रश्न करून शरद पवारांनी, तारिक अनवर आणि PK संगमा या तिघांनी पत्र लिहिलं आणि मग त्या पत्राचंच कारण करून शरद पवार यांना पक्ष सोडण्यास काँग्रेस श्रेष्ठींनी भाग पाडलं आणि मग शरद पवारांनी 10 जून 1999ला त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पक्षाची स्थापना केली
आणि आज तो 22वा वर्धापन दिन होता. हा संबंध कालखंड जर का बघितला तर 99ला जो पक्ष वेगळा झाला काँग्रेसपासून हं. तो 6 महिन्यातच पुन्हा महाराष्ट्रात सत्तेत आला काँग्रेसबरोबर. म्हणजे विलासराव देशमुख हे काँग्रेसचे शरद पवारांचे कट्टर विरोधक म्हणून मुख्यमंत्री झाले आणि तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उपमुख्यमंत्री झाला. त्यानंतर 99मध्ये पुन्हा 6 महिन्यात काँग्रेसपासून वेगळं होऊन राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्तेत आला आणि ती सत्ता सलग 14.5 वर्ष राहिली. म्हणजे 2014ला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं मुख्यमंत्रीपद सरकार गेलं. मुख्यमंत्री पद काय मिळू शकलं नाही. 2004ला काँग्रेसपेक्षा 4 जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त मिळाल्या होत्या. तेव्हा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होईल अशी अटकळ झाली होती. म्हणजे काँग्रेसच्या काही नेत्यांना तर असं वाटायला लागलं होतं की आता राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री होईल आणि ते त्या मानसिकतेत गेले होते की हे ठरलंच आहे की ज्याच्या जास्त जागा निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री. पण तिथं शरद पवारांनी पुन्हा गुगली टाकला जसा तू टाकतोस मला की ते म्हणाले की मी मुख्यमंत्रीपद घेत नाही. तो तुमचा आग्रह आहे ना की विलासराव देशमुखांनाच तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री करायचं आहे, सुशीलकुमार शिंदेंना तुम्ही करत नाही आहात, मराठा मुख्यमंत्री देत आहात, तर चला विलासराव देशमुखांना करा, मग आम्हाला चांगली खाती द्या. जी जी चांगली खाती आहेत मलईदार खाती असं तेव्हा वर्णन झालं होतं, ती मात्र जास्त आपल्या पारड्यात टाकून घेण्यात शरद पवार यशस्वी झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मलईदार खाती मुख्यमंत्री सोडण्याच्या बदल्यात उपमुख्यमंत्री पद आणि मलईदार खाती महत्त्वाची ती राष्ट्रवादीला मिळाली. आता 2019ला राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्या आहेत, 56 जागा मिळाल्या. म्हणजे 2014पेक्षा 13 जागा जास्त मिळाल्या. अब तक 56. हां 56. हां. आणि मग अशा वेळी त्यांचा उपमुख्यमंत्री झाला. खाजगीत काही नेते असं सांगतायत की जर का अजित पवारांनी बंड केलं नसतं तर कदाचित मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ शकला असता या तिघाडी सरकारमध्ये. ओके. पण अजित पवारांनी ते बंड केलं आणि तिथं सगळंच फसलं. तेव्हा राष्ट्रवादीला मुख्यमंत्री मिळाला असता, काँग्रेसला पण उपमुख्यमंत्रीपद मिळालं असतं, 2 उपमुख्यमंत्री असं. हा. आणि शिवसेनेचं उपमुख्यमंत्रीपद आणि विधानसभा अध्यक्षपद हे शिवसेनेकडे गेलं असतं. पण वाटाघाटी सुरू असताना अजित पवार थोडे इम्पेशंट झाले, संयम तुटला आणि ते रात्रीतून देवेंद्र फडणवीस यांना जाऊन मिळाले आणि तिथंच सगळं चुकलं. म्हणजे त्यानंतर एक मुलाखत शरद पवारांची आली होती इंडियन एक्सप्रेसला, त्यामध्ये ते असं म्हणाले की कदाचित वाटाघाटी यशस्वी झाल्या असत्या तर वेगळं स्वरूप तुम्हाला बघायला मिळालं असतं, सरकार आलंच असतं, पण कदाचित वेगळं स्वरूप. तर ते वेगळं स्वरूप जे आहे ना त्यात अजित पवार हे मुख्यमंत्री असू शकले असते. पण त्यांचा संयम तुटला. थोडं काही मिळवण्यात त्यांनी बरंच काही गमावलं असं हे आहे. हे कधीतरी पुस्तकात येईल लिहून. आपण एक तेच आहे की नाहीतरी आता या कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरेंऐवजी अजित पवार असते. हो, सांगता येत नाही. आणि म्हणून जसं मी मगाशी म्हणालो की आता वित्त व नियोजन मंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या आहेत. त्यांना माहिती आहे की निधी कसा जारी करायचा आहे, कोणत्या गोष्टीचा प्राधान्यक्रम काय असला पाहिजे, प्राधान्यानं कोणाला निधी दिला पाहिजे, कोणाला नाही दिला पाहिजे, कोणाला थांबवून ठेवला पाहिजे, कोणाला लवकर दिला पाहिजे, हे सगळं काही अजित पवार ठरवत आहेत आणि निर्णयसुद्धा ते घेतात. त्यामुळं ते कधी नव्हे इतके त्यांच्याकडं अधिकार एकवटलेले आहेत. आणि अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं गेले 1.5-2 वर्ष जर का आपण बघितले कोरोनाचे, तर या काळामध्ये संबंध म्हणजे हे सरकार आल्यापासून सर्वात चांगला पक्षाला कार्यक्रम कोणत्या पक्षानं दिला असेल या 3 पैकी तर तो राष्ट्रवादी काँग्रेसनं दिला आहे. त्यांचा कार्यक्रम कुठेही खंडित झालेला नाही. त्यांच्या झूमच्या बैठका असू देत, झूम ॲप्लिकेशनवरनं ऑनलाईन बैठका असू देत किंवा त्यांचा कार्यक्रम असू दे, मधल्या काळात त्यांचा जो संपर्क अभियानही झालं, त्यानंतर त्यांचे नेते यानं त्या कारणामुळं ते जातात आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडं इतर कोणत्याही पक्षापेक्षा दुसऱ्या नेत्यांची फळी खूप मजबूत आहे. म्हणजे त्यामध्ये अजित पवार असू दे, दिलीप वळसे पाटील असू दे, जयंत पाटील असू दे, हसन मुश्रीफ असू दे, धनंजय मुंडे असू देत, जितेंद्र आव्हाड असू दे, सुप्रिया सुळे असू देत, एक मोठी फळी आहे नेत्यांची. आणि ही जी मोठी फळी नेत्यांची आहे हीच शरद पवारांची आज ताकद बनलेली आहे. पण तरीसुद्धा कुठेतरी एक खंत त्यांनाही असेल की आर पाटील आबा हा जो पक्षाचा चेहरा होता तो चेहरा मात्र शरद पवारांव्यतिरिक्त ना अजित पवार बनू शकलेत, ना जयंत पाटील बनू शकलेत, ना सुप्रिया सुळे बनू शकलेत. तर
तो एक मिसिंग फॅक्टर शरद पवारांना कधी कधी त्याची खंत आणि आज तर जाणवत जास्त असेल आठवण झाली आणि आज तर त्यांना जास्त आठवण झाली असेल. त्यामुळंच अनेक वेळा ही चर्चा होते की अजित पवार जर का राष्ट्रवादीचा चेहरा असेल तर मग तो चेहरा ग्रामीण भागात चालतो किंवा पश्चिम महाराष्ट्रात चालतो, शहरी भागात का चालत नाही, आणि राष्ट्रवादीला शहरी भागात यश का मिळत नाही. मग राष्ट्रवादीच्या मर्यादा काय आहेत? तर राष्ट्रवादीच्या मर्यादा ह्या आहेत की काँग्रेस सोबत असेल तरच सेक्युलर मतं जी आहेत ती राष्ट्रवादीला मिळतात. राष्ट्रवादीकडे कमिटेड असा कार्यकर्ता नाही की जो राष्ट्रवादीच्या विचारधारेला धरून राष्ट्रवादी सोबत आहे. आज राष्ट्रवादीचा बहुतेक कार्यकर्ता राष्ट्रवादी हा सत्तेतला पक्ष आहे म्हणून येणारा आहे. ओके. म्हणजे गृह खातं हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे हे बघून एखादा टगा कार्यकर्ता हा आलेला आहे. कारण काय तर सत्तेतला पक्ष आहे, मग ते सत्ता कोणाची असू दे, राष्ट्रवादी काँग्रेस तिथं असू शकते. 2014 फडणवीस सरकार जेव्हा आलं तेव्हा शिवसेना सरकारमध्ये नव्हतं. ते सरकार आवाजी मतदानानं वाचलं आणि त्या आवाजी मतदानानं जे वाचलेलं सरकार होतं पहिलं, ज्यात शिवसेना नव्हती, एकनाथ शिंदे हे विरोधी पक्षनेते बनले होते, तेव्हा अप्रत्यक्ष आवाजी मदत विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस ही राष्ट्रवादीची झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार हे 80 तासाच्या सरकारमध्येच एकत्र आले होते भाजपबरोबर असं नाही. तर 2014 सुद्धा अप्रत्यक्ष मदतीचा हात, अदृश्य नव्हता तो, आवाजी होता हात, हा होता. त्यांच्याकडे घड्याळ आहे त्यामुळे त्यांना कळतं की कुठली वेळ साधायची, कुठली वेळ साधायची आहे. या घड्याळावरतीच एक पण इंटरेस्ट त्याच्यावर सुद्धा मात केली शिवसेनेनं. हीच ती वेळ आणि हीच ती वेळ करत त्यांचा मुख्यमंत्री आला की नाही मला हा योगायोग असेल का? मला माझं प्रमोशन करायचं होतं. आज आज राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाच्या चिन्हामध्ये 10 वाजून 10 मिनिटं का आहेत याच्यावरचा एक व्हिडिओ मी केलाय आणि तो अरे वा. लोकमतच्या युट्यूब चॅनलवरती बघू शकाल, तेव्हा नक्की बघा. आणि ही आमची मांडणी होती एकूणच राष्ट्रवादी. मला असं वाटतं तुझा जो पहिला प्रश्न आहे की हे सरकार पडणार की टिकणार आणि शरद पवार जे बोलले त्याचं उलट होतं तसं नाही, माझा मूळ प्रश्न हाच होता की शरद पवार जे बोलतात त्याच्या उलट होतं ते हे नाही. का? असं नाही. कसं आहे, शरद पवार जे बोलतात त्याचे वेगवेगळे अर्थ असतात असं माझं वाक्य आहे. बरोबर. ते बोलतात त्याचं उलट होतं असं मला वाटत नाही. पण त्याचे वेगवेगळे कंगोरे आहेत, त्याचे वेगवेगळे अर्थ निघतात, त्याचा वेगवेगळा मेसेज हा ज्याला त्याला जातो. मला असं वाटतं की आजच्या त्यांच्या भाषणातनं त्यांनी 2-3 गोष्टी साधल्या आहेत. खूप क्विक रॅपअप करतो. एक, देवेंद्र फडणवीसांना उत्तर दिलंय की तुम्ही असं समजू नका की तुम्हाला आश्चर्य वाटलं काँग्रेस शिवसेनेबरोबर गेली. या आधी सुद्धा शिवसेना आणि काँग्रेस एकमेकांच्या जवळ होते, त्यांनी एकमेकांना मदत केलेली आहे, त्यामुळं माझ्यामुळं काँग्रेस शिवसेनेसोबत आली हे तुम्ही डोक्यातनं काढून टाका. उद्धव ठाकरेंनाही त्यांनी हे सांगितलंय की तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या सरकारमध्ये काँग्रेस तुमच्यासोबत सरकारमध्ये सामील झाली, तर तसं नाही आहे. तुमचे वडील बाळासाहेब ठाकरे आणि इंदिरा गांधी यांनी अनेक वेळा एकमेकांना मदत केलेली आहे आणि 1980च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं काँग्रेसच्या विरोधात उमेदवार उभा केला नाही, इंदिरा गांधींची विनंती मान्य केली, त्यांना मदत केली. त्याचबरोबर हेही सांगतायत की आपल्याला पुढच्या निवडणुका सोबत राहायचं आहे, अशा वेळी हे सरकार टिकलं पाहिजे. त्यामुळे उगीच इतकी ओढाताण करू नका की उद्या राष्ट्रवादी काही न करता तुम्ही सरकार पाडायला निघाल. त्यामुळे माझी जबाबदारी ही आहे की सरकार टिकलं पाहिजे. सरकार टिकण्यातच महाराष्ट्राचं हित आहे. एकूणच आज त्यांनी पक्षाबरोबरच म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच महाविकास आघाडीचं ठाकरे सरकारसुद्धा तारून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे की महाराष्ट्राला तुर्तास राष्ट्रीय राजकारणापासून वेगळं ठेवा. आम्हाला इथं जो महाराष्ट्र धर्मासाठी किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी जो प्रयोग झालेला आहे महाविकास आघाडीचा, तो शाबूत ठेवायचा आहे. महाराष्ट्राचं हित महत्त्वाचं आहे आणि महाराष्ट्राचं हित आता काँग्रेसनं शिवसेनेला मदत करण्यात आहे, शिवसेनेनं काँग्रेसची मदत घेण्यात आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर शिवसेना आणि काँग्रेसनी एकत्रित राहून हे सरकार कसं जाईल, कसं टिकेल हे बघण्यात सर्वांचंच यश आहे आणि हित आहे हे ते सांगतायत. पण तरीसुद्धा त्यांच्या विधानांवरती लोकांना का विश्वास पटत नाही, त्यांच्या विधानाचे वेगवेगळे अर्थ का काढले जातात आणि गेल्या अर्ध्या तासापासून आपण सुद्धा ती चर्चा करतोय. मला पण हे कधी कधी कळत नाहीये की एका वाक्याचे किती अर्थ असू शकतात, एका भाषणाचे किती अर्थ निघू शकतात आणि हे का काढले जावेत. कारण इतिहासातले दाखले असे आहेत ना, हे जे दाखले आहेत
त्यामुळं आज पवार जरी बोलले तरी उद्या तसं होणार नाही असं का कुणास याचा विश्वास वाटत नाही. अर्थात म्हणून आपण चर्चा केली की शरद पवार म्हणतायत की सरकार टिकणार म्हणजे सरकार पडणार का, या अनुषंगाने आपण चर्चा केली. म्हणजे सरांची तुला असं म्हणायचं आहे की शरद पवारांनी ग्वाही दिल्यानंतर सुद्धा सरकार पडेल किंवा टिकेल याविषयी जो संभ्रम लोकांमध्ये आहे त्याला मोठमाती मिळेल तर ती मिळणार नाही. आणि उलट आता हा असं करू पाहतोय की यामुळं संभ्रम वाढतोय की काय. कारण का त्यामधलं जे वाक्य आहे की काँग्रेस आणि शिवसेना एकमेकांना मदत करतात हे शरद पवारांनी आज सांगितलेलं आहे आणि या वाक्यात बरंच काही आहे. अर्थात बरंच काही. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या विश्लेषणाबद्दल आणि या सगळ्या बातमीबद्दल कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. न्यूज अँड व्ह्यूज हा आमचा शो तुम्हाला कसा वाटतोय, आवडतोय का, त्याबद्दलचे अभिप्राय सुद्धा आम्हाला लिहा. आम्ही तुमचे आणि रात्री 8:30 वाजता हा आता सरांचं प्रमोशन आहे माझं करून झालं. रात्री 8:30 वाजता महायुद्ध आहे. त्या महायुद्धामध्ये हीच चर्चा आहे की शरद पवारांना 22 वर्षात काय जमलं आणि काय जमलं नाही आणि 2024मध्ये शरद पवार भाजपला अंगावर घेणार का. आज तर शरद पवारांनी नरेंद्र मोदी किंवा भाजपला अंगावर घेतलं नाही, पण 2024च्या अनुषंगानं जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची पुढच्या 3.5 वर्षातली जी वाटचाल असेल, जी दिशा असेल ती बघता शरद पवार 2024मध्ये भाजपला अंगावर घेणार का यावरती आम्ही महायुद्धाची चर्चा करतो आहोत. पाहायला नक्कीच विसरू नका. आणि बटन आणि ते आयकॉन आणि सबस्क्रिप्शन. आम्हाला तुम्हाला जर आमचे हे कार्यक्रम आवडत असतील न्यूज अँड व्ह्यूज महायुद्ध, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं तर लोकमतच्या यूट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब करण्याचं बटन दाबायचं आहे, बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे आमचे हे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय आणि पुन्हा भेटणार आहोत एका नव्या विषयासह आणि नव्या मांडणीसह. धन्यवाद.